ट्रेन कॅम्पिंगला चालल्या म्हणते. मला पद्या सांगत होता. हो आम्ही चाललो ना. पण तू का म्हणतो तुम्ही मोहित आहे घरी, त्याची आई बी घरी आहे, ते नाही येणार आहे अर्चना काकू. तर तू तिथं थांब जाऊ आणि घरी राहत जा जाऊ. आम्ही येतो ना सगळे पोरं, सगळे जण घेऊन चालणं. नाही रे, तुम्हाला कुठं पाहणार आहे आम्ही. जंगलामध्ये इचकले पोरं आहे सारेचे सारे. मला वाटते तूनच नाही म्हणलं असं, सगळ्याच्या घरचे न्यायला तयार राहील. तुला म्हणलं असं का आपण पोराला नेऊ नये, कोणाच पोरा बाहेर नेऊ नये. हो मीच म्हणलं ना. कुठं पाहिन की तर तुम्हाला. तुम्ही हिवाळ्यात गेलत्या तेव्हाही नव्हतं नेला, आता बी नाही नेत. तर आता उन्हाळ्यात पुढे जाऊन आपण सगळेजणी तेव्हा जाऊ. हो नेऊ नेऊ म्हणणं कुठे नाही नेत तुम्ही. मीच सांगतो सगळ्याला का सगळ्याजणी जाऊ म्हणून आपण मागे लागून. दिने असं नको करू. तू म्हणशील ना तर पदेही मागे लागेल मग. तसं नको करू तू. मोहित तर समजदार आहे, ग्रीष्मही समजदार आहे. एक पद्यानं तूच आहे फक्त. आपण असं करू, मग मी तिकडून आली का आपण रक्षाबंधनला गावाला जाऊ मामाच्या घरी. हो नक्की सांग, नक्की जाऊ का. हो नक्की जाऊ. रुपेश बी येणार आहे, मग रुपेश तू न मी जाऊ. हा मजा येणार आहे मग. आम्हाला काकू जाणे शिल्पाताई बी येणार आहे. हो शिल्पाताई बी येणार आहे तुम्हाला राखी बांधायला. मजाच मजा आहे मग. तर तुम्ही लवकर येता 2-3 दिवसात. हो 2-3 दिवस नाही तर काय, किती दिवस राहणार आहे आम्ही. तू जेवण कर आणि अभ्यासाला बस. मी माझी तयारी करतो, काढकूड करून राहिली. तुला चौकामध्ये बोलावे ना, काकू आहे, पाटली राजे आहे. काय म्हणते बाबा त्या. नाही म्हणे त्या पाठवायचं म्हणे, तू आईले जर तू घे जेवायचं. काय तो मी जातो, नाही तर जातो, नाही तर ते बाबा बी नाही आहे घरी. बाबा त्या पद्मा काकूच्या दुकानात जाताना बस दिसले मला. थांब तू घरी, मी येतो लवकर. हो बस इथेच बस जाऊ, इथेच बसून जेवण कर, येतो मी. हो जा ना, तशी एकटी कधी टाकतच नाही. काय म्हणता, काच्यासाठी बोलावलं. मग अशी येतो म्हणे तुम्ही ना आल्या नाही. जमलंच नाही, कामच काम राहते. बरं आहे, सुनेल त्यापासून जास्त काम राहते. पहिले तरी रिकामे राह तुम्ही. हो पहिले रिकामी राहो. प्रपंच त्याचा वाढला आणि मला काम जास्त वाढलं. चालता ना मग. नाही हो नाही हो, जेवून राहिला. हे सुनीता सांगून राहिली का अर्चना नाही येत. तर मी म्हणतो घेऊन जा अर्चनाले, पाहिन मी तिचं पोरगं. त्याकरता दिनही राहू देईन माझं. पोरं पाहायचा प्रश्न नाही आहे. त्याचा मोहित तर कुठेही ॲडजस्ट होते. तर तिथे ब्लाऊज आहे म्हणते चांगले 10-12. आणि मग घरी नाही येत तर राखी येते 2-3 दिवसानं. तर राखीचे ब्लाऊज आहे म्हणते ते. तर म्हणे ते मी ब्लाऊज शिवणं जरुरी आहे. मग 1-2 दिवसात कसे शिवून म्हणे एवढे मोठे ब्लाऊज. आजच आले म्हणे सकाळी 2-3 ठिकाणचे, काल आले म्हणे. ते बरोबर आहे, जमजम नवीन नवीन धंदा लावला. असं कोणाला नाही म्हणलं तर मग गिऱ्हाईक फुटण नाही का तिची. हो म्हणूनच आम्ही तिला फोर्स नाही केला. मले लतानं सांगितलं, मग येऊ का मग मी. ये बा, पण रिकामी कार्यक्रम नको करजो. मागं गेलतो जंगलात कार्यक्रम, मागं माझ्या नंदाले तून हारपून ठेवलं होतं. हां आता हे नवीनच सुरू केलं आणखीन. म्हणून म्हणतो का चुपचाप राहायशील तर सांग. हो चुपचापच राहीन ना मी, तुमच्यासोबतच राहीन. मी सांगू काय काय आणू तर मला काय घ्यायचं आहे. तुला जे वाटते ते तू घे. मी म्हणतो आपला सोमवार तिथंच येईन ना, तर साबुदाणा घेऊन घेऊ का मी 1 किलो. दाणे शेंगदाणे. हो गड्यात आठवणच ते सोमवार तिथं येईन म्हणून. माघारी बी राजगिरा आहे. राजगिरा चांगला शिजवून साखर तूप टाकून खाणं होते चांगला. तर काय तूप साखर त्यांनी आण म्हणा चहासाठी. पण तूप बी घेऊन चालशील का आता. काय लागते का डब्बीत भरायला. मी म्हणलं मा सुनाले तू चालली जा त्याच्या संग. म्हणलं मी नाही येत. काय म्हणे मग रीता. नाही जात म्हणे मी गचल लागते म्हणे ते. पाणी पावसाचं जंगलात किती अळ्याने पिळा काही काही निघन म्हणे. मी नाही येत म्हणे, भीती वाटते म्हणे मला. घरीच तर चांगलं नाही वाटत पण त्या पाण्यात. पाहिलीच कुठं मजा रानातली. चल मग मी जातो जी काकू, मी सामान भरभर करतो. मी काहीच नाही भरलं. मी बी चालली ना, मा बी भरायचं आहे. येऊच का मग. हो येऊ नाही तर काय येऊच. जा सामान भरा, उद्या सकाळी लवकर निघू. सकाळी जेवण केलं आपण 12 वाजेपर्यंत का मग निघू. बरोबर आपले 2-3 तासात आपण 3 वाजता पोहोचतो, 4 वाजता. नाही शांते 10 वाजताच निघायला लागन. तेव्हा आपण दिवस बुडाच्या अगोदर पोहोचू. आपला टेंट बी लावून झाला पाहिजे, स्वयंपाक झाला पाहिजे पडायच्या अगोदर. हो गड्या 10 वाजताच निघू मग. पद्मा 9:15 तयार राहून जाजो. हो मी तर रात्रभर झोपत नाही. मी आता सगळं सामान भरपूरच करतो ना. चला मग जाऊ आपल्या घरी. आता लताले सांगून देतो पद्मा फोन करून. आणि सुनीता तू सांगतील का छायला 9 वाजेपर्यंत.
हो सांगेन ना मी. चंदा जाईन, चंदाली सांगून द्यायला लागेल. तुम्ही काहून असे बसले? मी वज्रासनमध्ये बसलो. जास्त जेवण झालं म्हणून असं बसलो होता. तुला त्या सगळ्याजणी नेतेच कशा माहीत नाही. कशाने ते म्हणजे चालत नाही ते. काय बोलतो, एवढी अशी रिकामे कामं करता तर बरोबर राहायचो. बरोबर राह सांगून बी काही ना काही करतोस तू. डोकं काही खराब नका करू, मला सामान भरू द्या. मला नाही 1 किलो साबुदाणा पाहिजे होता, तर दुकानातून आणला नाही आहे. घरी असं काय, घरी आहे का तर माहीत नाही तेवढा. साबुदाणा खायला पाहिजे 1 किलो. मारे ते ना, मी म्हणले मी साबुदाणा आणीन. तो थैला घेतला तो थैला काढला तर बोल नाही मी का त्याच्यात. जर राहतात आणि रस्त्यावर पाणी आला तर काय करशील. तो थैला बोला नाही मी. हे पुढच्या ठेवतो ना मी बरोबर. पुढच्यात ठेवतो, याच्यात फक्त खायचं सामान घेतो आणि कपड्याला दुसरी बॅग घेतो. लेदरची बॅग घेतो. हो तेच घेतो. पांघरा बिंगराचं घे बरोबर, थंडी असेल तिथं. टाकाचं पांघराचं. लता घेईन ना, आम्ही दोघे मिळून टाकाचं घेतो आणि दोघे मिळून पांघराचं घेतो. एकाच्यातून जाऊ आम्ही दोघे जणी. बरोबर राहायचं त्या पोरी बरोबर, लता बरोबर. तिले पाहिजो काय पाहिजे ना, तिलेच तुला पाहावं लागेल. करतो बरोबर मी. शांत राहा, मला सामान भरू द्या. ह्या चुमड्यात की नाही आपलं दोघीचंही पांघराचं आणि टाकाचं होऊन गेलं. म्हणतो असं चुमडं बांधून त्यात भांडे कुंडे घेऊन घेऊ. कपड्याला एक बॅग नाही घ्यायला लागं, लय सामान होईन. कपड्याची बॅग, आता एक ते सिलेंडर आहे म्हणा. चंदा गिंदा, चंदाचं सामान थोडंसंच आहे. तर चंदानं का म्हणते छाया त्या घेईन दोघी जणीचं, पांघराचं हातराचं. दोघी जणी मिळून दोघी घेऊन जाते एकाच्या. दोघी काय तिघी काय, एका टाकलं म्हणजे मग चपूनच झोप नाही. ते तर आहे म्हणा. चंदाले पाटलीनाचे सामान घ्यायला लागते ना, आणि टेंट घ्यायला लागन. तो जुना टेंट आपल्याजवळ बरोबर पास शिवला, फाटला फुटला नाही पाहिजे. पाटलीन काकूच्या घरी चांगले टेंट आहे म्हणते, तर ते म्हणे ना घेऊ म्हणे. बघीन चंदा संग डोक्यावर एक हे घ्यायला लागन. सामान आपणच घेऊन घेऊ, भांडे कुंडे. आपण नव्हतं नेलो का त्या सुनंदाच्या घरी गेलतो, तर लेदरची बॅग आहे चांगली कपड्याची, त्यात कपडे घेऊन घेऊ. कपडे कसे ओले गायचे नाही झाले पाहिजे. हो, आणि हे 2 चुमडे झालं. मी घेऊ का माघरचे भांडे कुंडे? त्या घरचे ना माघरचे, हे काय ना काढकुड करू ना, लागतेच काय 2 गंज. त्याला सांगितलं ना घेऊ नका म्हणून, तरी ते हे म्हणे चंदा म्हणे 2 गंज घेऊन येईन म्हणे. चला मग मी जातो, मी बी करतो थोडंसं घरच्यासाठी खायकुई काही लागन तर. हो जा ना, मी ठेवतो भांडे कुंडे मग. ठीक आहे मग. चुमडं ठेवून द्या इथं काठानं. ठेवतो. जा तू आता, कर लवकर सकाळी. कुठं जायचं म्हणजे लगेच खुशी येते. बाहेर जाणं म्हणजे तर असं वाटते. आणि मी गुंज पाहून घेतो. बापा हे चुमडेने पोती घेऊन चालली का? चुमडे पोते म्हणजे सामान कशात नेईन मग? डोक्यावर न्याय लागन तर हेच परवडन ना. काय ठेवला याच्यात? काही नाही, याच्यात आमचं पांघराचं टाकाचं आहे. तू खरंच मेंटल झाली का? डोक्याच्या भर पडली. मला एक सांग का, याच्यातून रस्त्यानं जाता पाणी गेला, त्याच्यात जर पाणी शिरलं तर बोललं नाही मी पुरं. मी नाही पडली डोक्याच्या भार, तुम्हीच पडले. मला एवढी हे नका समजू तुम्ही. पुरं प्लास्टिकनं गुंडलं आहे पहिले खाली आणि मग भरलं. पुरं प्लास्टिकमध्ये आहे. बोला चक्की, विचार करत जा. आता कोण चूप आहे, बोला ना आता. काय बोलू तुला आता? मला वाटलं तू न असंच भरलं असन. तसंच भरलं असन म्हणजे एवढी बॅड आहे का मी? चालन तर चालन, शामराव भाऊची आहे म्हणते इच्छा, पण तुम्ही नाही तर ते काय येईल. काय करू आम्ही येऊन तिथं? आम्ही जे करतो तुम्ही ते करता. विचारून पहा तुमच्या. विचारून पहा ना, पंजाब भाऊली विचारून पहा, तिकडे पाटील काकाजीला विचारून पहा, पदेच्या बाबाला विचारून पहा. या तुम्ही, चला सगळेजण जाऊ. घरी कोण राहीन? घरी कुलूप लावून देऊ. दिनेली घेऊन चालतं का? दिनेले काय हाय ना अर्चना, राही ना अर्चना जवळ. करा विचार, उद्या सकाळीच जायचं आहे. पाहतो विचारून पंजाबले दुकानाकडे जाऊन जेवल्यावर. झाला का स्वयंपाक? हो झाला.